हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपण आता लग्न आणि लग्नाबद्दल बरंच काही बोलत असतो. हल्ली एक आपले सर्वांना जाणवायला लागलेलं आहे की हल्ली लग्न पूर्वीसारखी टिकत नाहीत. बरीच लग्न झाल्यावर थोडेच काळात डायव्होर्स होतात आणि वेगळे होतात. तर लव्ह मॅरेज असो, अरेंज्ड असो, दोन्हीतलंही. तर काही असं नाहीये अरेंज मॅरेज असलं तरच होते, लव्ह मॅरेज नाही. काही लव्ह मॅरेज लग्नाच्या आधी 4-5 वर्ष एकत्र फिरत होते, लग्न झाल्यावर 6 महिन्यांना डायव्होर्स झालेला आहे. अरेंज मॅरेज मध्ये पण असं, त्यामुळे कुठलंही अमुक म्हणजे डायव्होर्स होतात असं नाहीये. तर हे डायव्होर्स व्हायला कारण काय? एक म्हणजे मतभेद, दोघांचंही जमत नाही. न जमायला कारण काय? काय एवढं हे होते? लग्नाच्या आधी आपण ठरवतो ना, आपल्याला सगळ्यांना माहित आहे लग्न म्हटल्यावर मग पुढे एकत्र संसार करायचा असतो, एकत्र राहायचं असते, हे सगळं माहित आहे. हे सगळं माहित असून सुद्धा हे सगळं झाल्यावर पुढे जमत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून हे सगळं चालू होते. अगदी साधी गोष्ट खाण्यापिण्यातला असेल, काही ह्याला काय असते, ऍडजस्ट करायचं, कुठेतरी कमी पडत असेल किंवा कधी काही होते माहितीये का, अगदी घाई गडबडीत निर्णयाला येतात. ही लोक अशीच आहेत, अमुकच आहे म्हणून. असं नाहीये, जरा वेळ द्यायला लागतो. आणि हे बघा, प्रत्येक घरातली काही एक रीतिरिवाज असतील, एक पद्धत असते. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी कित्येक वेळेला मुली सुद्धा आपले माहेरी तर चालत असते, पण सासरी आल्यावर त्यांना चालत नाही. आता मी ऐकलेलेच उदाहरणं इथे घेणार आहेत. एक लग्न मोडलं का म्हणजे त्या मुलीचं म्हणणं, सासरी हे शिळं अन्न खातात. आदल्या दिवशी काहीतरी उरलेलं अन्न जास्त उरलं होतं, काही कारणानं एखाद वेळेस होते की, मग दुसऱ्या दिवशी तेही आमटी असेल, भाजी असेल, काही तर गरम केलं आणि घेतले. हे काही चूक आहे? आपल्याला तर ती काही चूक वाटत नाही, पण त्या मुलीला तर अगदी मोठी चूक वाटली आणि त्या कारणावरनं भांडणं, एकमेकांचं जमत नाही असं झालं आणि शेवटी डायव्होर्स मध्ये रूपांतर झालं, तर वेगळे झाले. असं मला वाटते, ओके, तुला आवडत नाही ना, तू खाऊ नकोस. आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. शक्यतो आपले पिढीत रात्रीच उरला की दुसऱ्या दिवशी गरम करून सहसा सगळीकडे खातात. नंतर नाही, नंतर देऊन टाकतात. हे आपले सर्वांना माहित आहे. किंवा छोटी गोष्ट, आणि एक मुलगी तरी, आणि काय होते माहितीये का, अशा वेळी ओपनली बोलून दाखवायला पाहिजे. ती सासरी जाऊन आल्यावर मग मी सासरी जाणारच नाही म्हणाली. मग सगळं का विचारलं की नाही, ते सगळे आउट फॅशन्ड आहेत, फर्निचर सगळं जुनं आहे. मग सगळं चौकशी केल्यावर कळलं, हो, कॅनचं फर्निचर आहे त्यांचे. तो मुलगा म्हणाला, आई म्हणाली, आता असू दे, तुझी बायको आल्यावर तिला विचारून तिचे आवडीप्रमाणे आपण नवीन फर्निचर घेऊ. आता काय चुकलं हो? हे त्या मुलीनं आधी तोंड उघडून बोलायचं, ते सगळं क्लिअर झालं असतं ना. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मतभेद होतात. एवढेच का, एक तरी जोडपं झालं, हे 5 वर्षापूर्वीची गोष्ट. लग्न झाल्यावर ते दोघंही हनीमूनला गेले होते.
हनीमूनला गेल्यावर नवऱ्याला सवय कुठलाही फोटो काढला लगेच तो इन्स्टावर टाकला, फेसबुकवर टाकला, अशी त्याची सवय. आणि तिला सोशल मीडियावर असं घातलेलं बिलकुल आवडत नाही. त्याच्यावरनं दोघांचंही भांडण झालं आणि पुढे ते वेगळे झाले. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला तर वाटते जरा लग्न आपण करतोय म्हणजे आपल्याला जाणीव पाहिजे, आपण ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टीत ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल हे दोघांनाही जाणीव पाहिजे. एकमेकांशी बोलून ते जाणून घ्यायला पाहिजे. एवढेच का, एका मुलाला आंघोळ करून आल्यावर अंग पुसून झाल्यावर ओला टवेल कॉटवर टाकायची सवय होती. तर त्या बायकोला बिलकुल आवडायचं नाही. मग काय झालं, एवढ्यावरनं भांडणं झाली आणि डायव्होर्स पर्यंत गेलं. असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी हल्ली डायव्होर्स होतात. ते तुम्ही म्हणाल अहो पूर्वी का होत नव्हतं, पूर्वीचे समजूतदार होते का, किंवा पूर्वीचे कसं सगळं ऍडजस्ट करत होते. ह्याला बरेच जण म्हणतात आणि असेल, पण एक कारण म्हणजे पूर्वी मुली इंडिपेंडेंट नव्हत्या. काही झालं तरी फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हत्या. व्हॉट आय मीन इज त्यांना ऍडजस्ट करून जायचं. त्यामुळे त्या ऍडजस्ट करत गेल्या आणि पहिली 1-2-4 वर्ष गेल्यावर मग काही नाहीये, मग एकत्र व्यवस्थितपणे राहायला लागतात. आणि हल्ली तसं नाहीये. हल्ली मुली पण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत. त्यामुळे मी काही तुला सोडलं म्हणून मी काही माहेरी जाऊन बसणार नाही किंवा माझं मी इंडिपेंडेंट आहे हे पण कारण असू शकते. पण काही झालं तरी मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायलाच पाहिजे हे माझं मत आहे. ऍडजस्ट करायला पाहिजे, थोडंफार करू नका म्हणत नाही मी, करायला लागणार आहे. आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट असलं की आपल्याला कोणी आपल्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर म्हणा, पिळवणूक म्हणा आपली होणार नाही. आणि त्याच्याशिवाय आपल्यालाही मान मिळतो. काही हवं असलेलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याचे पुढे हात पसरायची वेळ येत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीनं इंडिपेंडेंट व्हायलाच पाहिजे हे माझं मत तरी आहे. आणि डायव्होर्सला बाकी कारण म्हणजे कधी कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात. कधी कधी आधीपासून कोणाचाही, मुलीचं असो मुलाचं असो, काही प्रेम असते. आपल्याकडे जात पात पत्रिका बऱ्याच गोष्टी असतात लग्नात. त्यामुळे आई वडील म्हणतात ओके लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होते म्हणून ते लग्न फोर्सिबली लावून देतात. अशामुळे पण कधी कधी डायव्होर्स होतात. अशी वेळ आली की कोणी मुलगी असो मुलगा असो त्यांनी ओपनली सांगायला पाहिजे नाही मला हे लग्न करायचं आहे, नाहीये मला अमुक मुलाशी किंवा अमुक मुलीशी लग्न करायचं आहे. ओपनली सांगायला पाहिजे. आणि दुसरेचं आयुष्य आपण बरबाद म्हणत नाही मी, पण इन शॉर्ट त्याची स्पॉइल करू नये. एकदा लग्न झालेला डायव्होर्स असा शिक्का लागतो. कोणाला येतो, मुलगा असू देत मुलगी असू देत. त्यामुळे हा डायव्होर्स शिक्का लागणार नाही. त्यामुळे तुमचं आधीच काही असलं की तुम्ही आधीच सांगायला पाहिजे. हे पण एका कारण असते. आणि कधी कधी सासूरवास हल्ली कमी झाले, नाहीच म्हणता येईल. असं पण मुली म्हणतात काम जास्त पडते, अमुक पडते, सासूरवास अमुक तमुक. हे पण अगदी खूप कमी प्रमाणात असते. हल्ली तरी नील म्हणायला हरकत नाहीये. तिथेपर्यंत आलेलं आहे का म्हणजे हल्लीचे ना पूर्वीसारखं नाही, एकत्र कुटुंब नाहीये, अगदी कमी झालेलं आहे. त्यामुळे आणि शेवटी मी तुम्हाला सांगू का, नवरा बायकोंचं एकमेकांशी पटते छान म्हटल्यावर मग काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम येतो म्हणजे त्यांचंच एकमेकांशी पटत नाहीये, हे मेन असते. त्यामुळे पहिलं
लग्न करायचे आधीच एकमेकांनी 2-4 वेळेला भेटायला पाहिजे. आपलं एकमेकांशी मतं जुळतात का हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर कुठलाही इमोशनल असेल, फायनान्शियल असेल, रिलिजियस असेल, कुठलाही. एकाला देवावर खूप भक्तिभाव, एकाला बिलकुल नाही, एकाला जॉईंट फॅमिली आवडते, एकाला आवडत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला वाटते ह्या छोट्या गोष्टीतनं आपण बाहेर पडून जरासं आपलं मन मोठं करून ऍडजस्ट करून सुखानं राहायला पाहिजे असं मला वाटते. अच्छा, हॅव अ गुड डे.